ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला सर्वात लवकर व्हिडिओ मिळतील आणि याने तुम्ही स्वामी भक्त फॅमिलीचा एक हिस्सा बनाल। भक्तांनो, स्वामी तुम्हाला उपदेश करत आहेत। स्वामी म्हणत आहेत, बाळांनो, तुमच्या मनातील कितीही मोठी इच्छा असू देत, ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला त्याचा चमत्कार लवकरच दिसणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ 14 मिनिटं नक्कीच ऐका आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहील आणि स्वामी तुम्हाला सुख, समाधान आणि समृद्धी देवो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही। लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे। आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे। मग स्वामी आपल्याला चांगला मार्ग नक्कीच दाखवतील। स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी नक्कीच तुमचा स्वामींवर विश्वास पाहिजे आणि त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील, पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे। आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो। बस आपण एवढंच लक्षात ठेवायचंय। मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात। म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे। चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच केलं पाहिजे। मग चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते। म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला। स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते। आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते। मग तो पायी सुद्धा चालला ना की आनंद हा मिळतोच। प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते। संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो। म्हणून पैशाने गरीब असणाऱ्या माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात। म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा। कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा। म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो। म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही। म्हणून तुम्ही ती माणसे जमवलेली असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही। म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं। वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो। नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं। प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते, आठवण, काळजी आणि विश्वास। म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील। म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्यासमोर उरत नसतात। म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांची ओझेही माणसाला थकवणारी असतात। उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहणं शहाणपणाचं असतं। जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्याहून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं। मित्रांनो, गुरु माझं गणगोत, गुरु हीच मावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, अशी माझी गुरु मावली आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। मनातले शब्द आणि शब्दातलं मौन
ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या ना की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण नक्कीच आहे. म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांना सामना निर्भयपणे आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे. परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे अत्यावश्यक असते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच वास दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे, तर आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही आणि या जगात तशी वेदना कोणाला होऊही नये. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळं लावून कधी चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, कारण त्याला जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. मित्रांनो, मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कुणी तुझं, तू पंखात बाळा कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि हाय हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू
अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासूनचं नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि तो प्रामाणिकपणा एकदा तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल. म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियेचा भाग आपण वेगळा ठेवला पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आहेत आमचे स्वामी महाराज. नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात नातेवाईक. म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणं ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटीच आपलं गेल्यावरच माणसं कौतुक करत असतात. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधी चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगलं आहे आणि मी चांगले कामं करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणी दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवील. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते कष्ट त्याचे समजूही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडत असतो. म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो
आणि निस्वार्थपणे आपण जीवन मात्र जगत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल ना, तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमीच जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिका, भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणून पुस्तकं जर नसताल वाचत तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला सर्व नॉलेज असेल. तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता की आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल, ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना, तर हसण्याचं कारण तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यामुळे तुटलेली असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, किती जपा काही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मी पण वेगळा, वेळेसारखाच आहे. कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी तो घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धावत सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे हे आपण समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही, तर पैसा हा मित्रा कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करत असतो आणि हे तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात जे घडलंय ना आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा. बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या, ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती ही गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो, पण आपल्याला वाटत असतात की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारणहार आहात, असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढेच जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे आणि एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे. आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं.
पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. अंतचा पण अंत होत असतो, सर्वच कुठं अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो, 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा, कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. म्हणून प्रत्येक विचारांना 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका, कारण देणारा आणि घेणारा एकच आहे, तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल, त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही वफादारी करून. आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येतो आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ओवता आलं पाहिजे, विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन मनवलं ना, की मन हे मनाचे मानत असतं. म्हणून तुम्ही मनाला मानवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी 2 सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कोणी नसते. पण आपण विजयी झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात. म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्या जवळ कुणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ही अमृत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींची चांगलं टिकून ठेवायला पाहिजे, त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही तेच मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारत लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठं मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही
माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र नक्कीच असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भागत नसते. म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे. नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात. म्हणून माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन हे द्यावे लागते. आणि पैशाला महत्त्व देणारा भडकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चलत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला येत असतो आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्याच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय राहत नाही आणि तो होतोच. आणि एक दिवशी कर्माचे फळं ही प्रत्येकालाच मिळत असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला आणि तो सर्व काही बघून घेईल. यावर फक्त विश्वास ठेवा. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्यावर कधी येणारच नाही आणि कधी येऊ शकतही नाही. म्हणून माऊली सांगतात, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा आणि विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल पण फळ देखील चांगलेच मिळणार यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलंच होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलंच देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र नक्कीच असतं.
म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या जीवनात येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत, यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला ठामपणे माहिती असते. आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील. आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारलं कडू आणि गोड गुस असतो, आणि मग चिंचही आंबट असते. म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे ना. मग दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे. आणि देव सर्व काही बघत आहे, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहाल. आणि देवाला तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतही जातील. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ माऊली असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. म्हणून मित्रांनो, तुम्ही मानलेल्या प्रमुख आधारवाक्यांची शक्ती तुमच्याकडे असते आणि तुम्ही जे बोलता ते खरं होत असतं. म्हणून प्राचीन ग्रीसच्या काळापासून तत्वज्ञांनी व तर्कशास्त्रज्ञ यांनी तर्काच्या एका प्रकारचा अभ्यास केला आणि ज्याला सिम्बॉलिझम म्हणतात. आणि याचा अर्थ होतो 2 विधानांवर आधारित अनुमान आणि तर्क करण्याचे शास्त्र. आपले मन अशा 2 विधानांचा संबंध लावून तर्क करीत असते. आणि व्यावहारिक संदर्भात म्हणायचे तर जे आधार वाक्ये ज्यावर तर्क आधारित आहे, जशी विधाने आणि चेतन मन खरी मानते आणि त्यावर चेतन मनाने काढलेले निष्कर्ष आधारित असतात. म्हणून एखादी विशिष्ट समस्या कोणतीही असो, तुमचे आधार वाक्य जर असेल आणि ते खरे असेल तर नक्कीच तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि मग त्यावर आधारित निष्कर्ष खरे असणारच. उदाहरणार्थ, प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे. दयाळूपणा हा एक गुण आहे, म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे. आणि मग सगळ्या आधाराची वस्तू बदलतात व नष्ट होत असतात. इजिप्तचे पिरॅमिड्स आधारकारी आहेत आणि त्या वस्तू आहेत. म्हणून यातील पहिल्या विधानाला प्रमुख आधारवाक्य मानले जाते. आणि जे जर बरोबर योग्य असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष देखील निश्चितच योग्य व अचूक असेल. म्हणून न्यूयॉर्क सिटीच्या टाउन हॉलमध्ये मनाच्या शास्त्रज्ञांनी एकदा माझ्या काही व्याख्यानावर हजर असलेले एक कॉलेज प्रोफेसर मला भेटले असे ते म्हणाले. आणि असे लेखक म्हणतात की ते मला म्हणाले, माझ्या जीवनाचा सगळा सावळा गोंधळ, मी माझे मित्र, आरोग्य आणि संपत्ती सगळे हरवून बसलो आहे. आणि मी ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते. आणि मी त्यांना समजवले की त्यांची समस्या तर्कनिष्ठपणे व स्पष्टपणे त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधार वाक्यांमुळे आहे आणि निर्माण झाली आहे. मग त्यांनी त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारात नवे आधारवाक्य प्रस्थापित करायला हवे. आणि त्यांनी हे ठामपणे मान्य करायला हवे की त्यांच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता त्यांना मार्ग दाखवते आणि निर्देशित करते आणि त्यांच्या आध्यात्मिक, मानसिक व भौतिक भरभराट करते. आणि हे सत्य आहे. म्हणून एकदा त्यांनी हे मान्य केले की त्यांचे अचेतन मन आपोआप त्यांना शहाणपणाने निर्णय घ्यायला मार्गदर्शन करील आणि त्यांचे आजार दूर करेल. आणि मग त्यांना त्यांच्या मनाची शांती व स्थिरता पुन्हा मिळवून देईल. म्हणून या प्रोफेसरांनी त्यांना हव्या असलेल्या जीवनाचे सर्वांगीण चित्र तयार केले. आणि त्यांची प्रमुख आधारवाक्य होती, अपार बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करते. माझे आरोग्य उत्तम आहे आणि माझे मन व शरीर परस्परांशी सुसंगत आहे. आणि माझ्यापाशी प्रेम आणि शांती आणि समृद्धी आहे. आणि माझे सगळे जीवन योग्य कृती व दैवी आदेशांच्या तत्वांची नियंत्रित केलं आहे. आणि मला माहीत आहे की माझे प्रमुख आधारवाक्य हे जीवनाच्या शाश्वत रस्त्यावर आधारित आहे. आणि मी जे मानतो आणि जाणतो आणि अनुभवतो आणि विश्वास करतो की माझ्या अचेतन मन हे नेहमी माझ्या चेतन मनाच्या विचारांना अनुसरून प्रतिसाद देत असते. नंतर त्यांची मला त्यांच्या प्रगतीचा अहवाल लिहून कळवला. आणि मी दिवसातून अनेक वेळा माझ्या आधारवाक्याची विधाने सावकाश व शांतपणे आणि प्रेमपूर्वक म्हणत असे. म्हणून मला कळत होते की ती वाक्य माझ्या अचेतन मनात खोलवर झिरपत होती. आणि मला या गोष्टीची खात्री होती की मनाच्या नियमांच्या आधारे मला यांचे परिणाम नक्कीच मिळतील. आणि तुम्ही मला दिलेल्या तुमच्या मुलाखतीबद्दल व सल्ल्याबद्दल मी मनापासून तुमचा उपकृत आहे. आणि हे कळायला मला खचितच आवडेल. आणि मग माझ्या जीवनातील सगळ्या क्षेत्रात खूप चांगले बदल होत जातील आणि ते होतीलही.
म्हणून तुम्ही सुचवलेला इलाज खूपच उपयुक्त ठरला आहे. म्हणून अचेतन मन वाद घालत नाही. अचेतन मन खूप शहाणे असते. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहिती असतात, पण त्याला माहिती आहे हे त्यालाच कळत नसते आणि ते तुमच्याशी वाद घालीत नाही आणि तुम्हाला उलटूनही बोलत नाही. ते तुम्हाला असे म्हणणार नाही की तुम्ही माझ्यावर अमक्या प्रकारच्या सूचनेची छाप टाकू नये, कारण जेव्हा तुम्ही म्हणता की मी हे करू शकणार नाही, आता माझे वय झाले, मी हे कर्तव्य पार पाडू शकणार नाही, माझा जन्म चुकीच्या जागी चुकीच्या घरात झाला आहे आणि योग्य नेता कोण हे मला माहिती नाही, मग तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात या नकारात्मक सूचना रुजवत असता आणि तुम्ही अवचेतन मन मग तुम्हाला त्या सूचनांनुसार प्रतिसाद देत असते आणि अशा नकारात्मक सूचनांद्वारे तुम्ही खरे तर तुमचा हिताचा मार्गच बंद करीत असता आणि तुम्ही तुमच्या जीवनात अभाव मर्यादा आणि विफललेला आमंत्रणच देत असता. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेतन मनात अडथळे आणि अवरोध व विलंब उभे करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात वास्तव करून राहणाऱ्या शहाणपणाला व बुद्धिमत्तेला नाकारता आणि इतकेच नाही तर तुम्ही दृढपणे मानता की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडू शकत नाही. तुमचा हा विश्वास तुम्हाला मानसिक व भावनिक हल्लकल्लोळ व गुंत्यांकडे नेतो आणि त्याचा शेवट आधारपण मानसिक आणि विकृतीच्या प्रवृत्तीकडे होत असतो. आणि तुमची इच्छा साकार होण्यासाठी आणि विफलतेतून सावरण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा, ज्या अपरंपार बुद्धिमत्तेने माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे तीच माझे बोट धरून मला मार्ग दाखवते आहे आणि माझ्या इच्छापूर्तीच्या योजना माझ्यासमोर उलगडून दाखवते आहे. मला हे माहीत आहे की माझ्या अचेतन मनातील घन विद्वत्ता आता मला प्रतिसाद देत आहे आणि मी माझ्या अंतरंगात जे अनुभवतो व ज्याचा दावा करतो त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते आणि सर्वत्र संतुलन, समता व समतोल आहे. उलट पक्षी जर तुम्ही असे म्हणलात की आता काही मार्ग उरला नाही आणि मी हरलो आहे आणि या दुधेतून बाहेर पडणे शक्य नाही, मी या चक्रव्यूहात अडकून पडलो आहे, तर तुम्हाला तुमच्या अचेतन मनाकडून काही चांगले उत्तर किंवा प्रतिसाद मिळणार नाही. तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग त्याला योग्य विनंती करायला हवी, तरच ते तुम्हाला सहकार्य मात्र नक्कीच करेल आणि हे नेहमीच तुमच्यासाठी काम करीत असते. आणि अगदी या क्षणी देखील हे तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित करीत आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापून देता तेव्हा ते लगेच त्याला त्या जखमेला बरे करण्याच्या गुंतवणुकीच्या कामाला लागते आणि त्याचा मूलभूत कल जीवनाभिमुख आहे आणि ते नेहमीच तुमची काळजी घेण्यासाठी व तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असते. म्हणून तुमच्या अचेतन मनालाही स्वतःचे असे एक मन आहे आणि पण ते तुमच्या विचार पद्धती व शब्दचित्रे स्वीकारते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येची उकल शोधता तेव्हा तुमचे अचेतन मन प्रतिसाद देईल व पण त्यासाठी तुमच्या मनात चेतन मनाने एखादा निर्णय घ्यावा किंवा खरा निकाल द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून तुम्ही हे मान्य करायला हवे की तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांचे उत्तर हे तुमच्या अचेतन मनाकडे असतात. आणि जर तुम्ही म्हणलात की मी यात पूर्णपणे फसलो आहे आणि गोंधळलो आहे, मला वाटते यातून बाहेर पडायलाच यायला नाही, पण मला काही उत्तरं का मिळत नाही, तर तुम्हीच तुमच्या प्रार्थनेवर पाणी फिरवत असतात आणि मग फक्त वेळेकडे लक्ष देणाऱ्या सैनिकांप्रमाणे तुमच्या महत्त्वाच्या ऊर्जेचा वापर न करता आला पण पुढे सरकू शकत नाही. एवढं लक्षात घ्या, माझ्या अचेतन मनाला उत्तर नाही आहे आणि ते मला या क्षणी पण प्रतिसाद देत आहे. मला माहिती आहे की माझ्या अचेतन मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेला सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आत्ताच माझ्यासमोर माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देत आहेत आणि त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या खऱ्या विश्वातले माझ्या अचेतन मनाचे भव्य व राजश्री वैभव मुक्त आणि बुद्धी वैभव मुक्त करीत आहे. असे होण्याचा मला आनंद देखील नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. चांगला विचार करा, चांगले होईल. वाईट विचार केला तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनत जाल, हे तितकंच खरं आहे. आणि तुमचे अचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमच्या संवेचन आणि सचेतन मनाने नक्कीच आदेश स्वीकारते. आणि जर तुम्ही म्हणाल मला हे परवडणार नाही, तर तुमचे अचेतन मन हे करून दाखवेल. आणि चांगला विचार सोडा, आदेश द्या आणि मी ते देखील खरेदी करेन आणि की मी त्यांचा मनाने स्वीकार केला आहे असं तुम्ही म्हणायला शिका. तुमच्या हाती निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य आणि आनंदाची निवड करा. तुम्ही मैत्रीपूर्ण बनवण्याची निवड करू शकता आणि अमैत्रीपूर्ण सहकार्य करणारे मैत्रीपूर्ण नक्कीच तुम्हाला ते भाग पाडू शकतात. म्हणून प्रेम करण्याजोगे बनणे निवडा.
आणि मग अख्खे जग तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल आणि अद्भुत व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हा मार्ग उत्तम आहे हे लक्षात तुम्ही असू द्या. म्हणून तुमचे चेतन मन द्वारपाल रखवालदार आणि तुमच्या अचेतन मनावर वाईट छाप पडू नये हे बघण्याचे कार्य मुख्य म्हणजे मी करत असतो असं लेखक म्हणतात. आणि मग त्या काहीतरी चांगले घडू शकते आणि ते आत्ताही घडते आहे या गोष्टींवर विश्वास ठेवणे आणि मग त्या गोष्टींवरून त्या निवड करण्याची क्षमता ही तुमच्या सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. आणि आनंद व भरभराटीची निवड तुम्ही नक्कीच केली पाहिजे. इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखवण्याची शक्ती नसते. तुमच्या विचारात ही खरी शक्ती आहे आणि इतरांना त्यांच्या विचारांना आणि किंवा विचारांना तक्रार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा. तुम्ही अशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती नक्कीच तुमच्यात आहे. म्हणून तुमच्या शब्दांचे भान ठेवा आणि तुम्हाला जर तुमच्या प्रत्येक फालतू शब्दाचा हिशोब द्यावा लागेल कधीही म्हणून कधीही तर मी अपयशी होईन, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकत नाही. तुमचे अचेतन मन अशी वाक्य थट्टेवारी नेणार नाही. ते निष्ठेने त्या वाक्यांना खरेदी करू शकतील आणि दाखवतीलही. म्हणून तुमचे मन दुष्ट नाही. निसर्गाची कोणतीही शक्ती दुष्ट नाही आणि तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर करता करता यावर ते अवलंबून असते. आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांनाच आशीर्वाद देण्यासाठी बरे काही आणि प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, मला हे शक्य नाही असे कधीही म्हणू नका. त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा आणि माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही करू शकतो. आणि भीती, अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेतून दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाचा सिद्धांताचा नक्की दृष्टिकोनातून विचार करा आणि इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ द्या आणि देऊ नका. म्हणून स्वतःचे विचार स्वतःच निवडा आणि स्वतःच ते निर्णय घ्यायचं आणि स्वतःच तुम्ही ते घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या आत्म्याचे कप्तान आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. लक्षात ठेवा, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा आणि आरोग्यदायीची निवड तुम्ही नक्कीच केली पाहिजे. तुमचे चेतन मन त्यावर विश्वास ठेवील व ते सत्य मानून चालेल आणि त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करील व त्या गोष्टी खऱ्या करून दाखवील. आणि तुमचे सदैव दुःख व दैवी मार्गदर्शन व योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभत्वावर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही त्या मार्गामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्तही असतात. म्हणून जादू घडून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती आहे हे तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. तुमच्या अचेतन मनाची शक्ती मोजण्या पलीकडची आहे, अमाप आहे. आणि मी तुम्हाला प्रेरित करतो की व मार्गदर्शन दाखवितो की आठवणींच्या भांडाऱ्यातून ती घटनांची सुस्पष्टता छबी दाखवते आणि तुमच्या अचेतन मन तुमच्या हृदयांच्या नक्कीच ठोक्यांना व रक्त विसरणाला नक्कीच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यात नियंत्रित करतात आणि तुमच्या पचनक्रियेला व उत्सर्जन क्रियेला नियमित करते. आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त, हाडात करते. आणि या क्रिया पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या समजण्या पलीकडे आहेत. आणि तुमच्या शक्तीचा सगळा महत्त्वाचा प्रक्रिया अचेतन मन नियंत्रित करते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहिती असतात. पण तुमचे अचेतन मन कधी झोपत नाही आणि विश्रांती घेत नाही. ते निरंतर काम करीतच असते. आणि तुम्हाला तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अचेतन मनाला एवढेच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडेच न्यायाची तुम्हाला हे बघून सानंदाचा स्पर्श नक्कीच वाटेल की तुमच्या आत अशी ताकद सक्रिय होईल जे तुम्हाला हवे ते परिणाम घडवून आणतील. आणि अचेतन मनाच्या ठाई अशा शक्ती आणि सुज्ञपणाचा स्रोत आहे जो तुमचा संपर्क थेट सर्व शक्तिमानी शक्ती आणि बळाशी घडवून आणलीत. आणि ही अशी शक्ती आहे त्यामुळे जग चालते आहे आणि तीच ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरायला लावते आणि सूर्याला प्रकाशमान करते. म्हणून तुमचे अचेतन मन हे तुमच्या आदर्श, आकांक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या उकट इच्छांचे उगमस्थान आहे. म्हणून शेक्सपियरने याच अचेतन मनामार्फत अनेक महान सत्य जाणून त्याला साहित्यात प्रतिबिंबित केले. आणि जी सत्य या काळातील कोणालाच माहिती नाही आणि कोणालाच कळली नव्हती. मात्र 5 अचेतन मनाद्वारा महान शिल्पकार फिडरने संगमावर ब्रांजमध्ये लावण्य, व्यवस्था, डौलदारपणा आणि प्रमाणबद्धता कोरण्याची कला व निरूपणता प्राप्त होते आणि ती केली जाते. म्हणून खरे जीवन अचेतन मन हे अशी खोल विहीर आहे ज्यातून महान कलाकारांनी भयचकित करणारी शक्ती प्राप्त केली आहे.
आणि याच अचेतन मनाच्या शक्तीने महान इटालियन कलाकार राफेलला मेडोनासारखी अमर कलाकृती दिसली. आणि मग करण्यात व महान जर्मन संगीतकार नक्कीच त्याने स्वरबद्ध करण्यास मदत केली. आणि काही करण्यापूर्वी आणि वर्षापूर्वी मला ऋषिकेश येथील योगा फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत व्याख्यान द्यायला आमंत्रित केले असे लेखक म्हणतात. पण तिथे असताना मुंबईहून येणाऱ्या एका सर्जनशी माझा दीर्घ वार्तालाप झाला आणि त्यांनी मला डॉक्टर जेम्स एमडेलची आश्चर्यकारक घटना आणि थक्क करणारी कथा सांगितली. मग डॉक्टर एस्टेल एक स्कॉटिश सर्जन होते आणि त्यांनी 1940च्या दशकात बंगालमध्ये काम केले होते. आणि तेव्हा तिथे रोग्यांच्या बेशुद्ध करण्याची अक्षाम आणि अद्याप इतर आधुनिक भूलकरण नक्कीच मग त्यानुसार ते बदलत असतं. म्हणून त्या भूल देणाऱ्या रासायनिक तत्वांचा वापर सुरू झाला नव्हता. आणि असे असूनही 1843-1846 च्या दरम्यान एस्टेल यांनी प्रकारच्या मिळून भरपूर काही गोष्टी या जवळजवळच्या 400च्या आसपास मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. आणि यामुळे डोळे, नक्कीच कान व गळ्यावरील शस्त्रक्रियांशिवाय अंगविच्छेदन आणि कॅन्सरसारख्या वाढलेल्या गाठी पुन्हा नक्कीच करण्याचा शस्त्रक्रिये देखील समावेश नक्कीच व्हावा आणि होतो आहे. म्हणून या सगळ्या शस्त्रक्रिया नक्कीच तुम्ही केवळ मानसिक भुलीच्या अंमलाखाली केल्या गेल्या होत्या. आणि रोगी म्हणायचे की त्यांना दुःख, वेदना व जाणवत होत्या आणि शस्त्रक्रिया करीत असताना एकही रोग दाखवला नसता तरी ते नक्कीच त्यांनी बघितलाही नसता. म्हणून डॉक्टर एल्सीच्या रोगांच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू देखील अत्यंत कमी होता. आणि ही गोष्ट त्यावेळची जेव्हा लुई पॅथर आणि जोसेफ लिस्टर सारख्या शास्त्रज्ञांनी सूक्ष्म जीवनातून जंतू संसर्ग होते याची नोंद घेतलेली नव्हती. मग तसे हेही तुम्हाला माहिती नव्हते की शस्त्रक्रियेनंतरचा जीवाणूंचा असा संसर्ग हा शस्त्रक्रियेच्या वेळी हानिकारक जीवनांमुळे व उकळून निर्जंतू न केलेल्या शस्त्रक्रियेच्या उपकारांमुळे नक्कीच तुम्हाला होऊ शकते. आणि मग असे असूनही जेव्हा डॉक्टर एल्सेन त्यांच्या रोग्यांच्या संमोहित करून त्यांना सूचना द्यायचे की शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणत्याही रोगाच्या व संगोहीन आणि संमोहित या गोष्टी करायच्या नाहीयेत. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. पण त्यातून तुम्ही बोध घेऊन पुढे जाता का मग त्या गोष्टी तुम्ही परत करता हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणत्याही जीवाणूंची लागण होणार नाही व त्यांची जखम चिघळणार नाही. तेव्हा त्यांचे अचेतन मन त्या सूचनेला प्रतिसाद देते आणि शस्त्रक्रियेनंतर होऊ शकणाऱ्या जीवघेण्या इन्फेक्शन विरुद्ध लढायला त्यांना सज्ज व्हायचे. मग या गोष्टीचा थोडा विचार करा. 150 वर्षापूर्वी या स्कॉटिश सर्जननी अचेतन मनाच्या चमत्कारी शक्तीचा कसा वापर करायचा याचा शोध लावला होता. आणि त्याच्यासाठी आदराने मान तुकवायला हे कारण पुरेसं आहे. ज्या परमभौतिक शक्तींनी डॉक्टर एल्सेनना प्रेरित केले व त्यांच्या रोग्यांचे जीवन घेण्या धोक्यांपासून संरक्षण केले, त्या शक्ती तुमच्यातही आहे आणि तुमच्यातही तो ताबा नक्कीच आहे हे लक्षात घ्या. म्हणून तुमचे अचेतन मन तुम्हाला स्थळ काळांच्या बंधनातून मुक्त करते आणि ते केवळ आणि तुम्हाला सर्व यातना व दुःखांपासून मुक्त करू शकते. मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. आणि मग ते प्रश्न कोणतेही असोत. आणि तुमच्यात अशी भक्ती आणि शक्ती व प्रज्ञा आहे की तुमच्या बुद्धीच्या आकल्या पळीची व आव्याक्या पलीकडची आहे. आणि तिचा चमत्कार तुम्हाला आश्चर्याने स्तंभित करू शकतो. आणि हे सगळे अनुभव तुम्हाला आनंदाने भरून टाकतील व तुम्हाला स्वतःच्या अचेतन मनाचा चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवण्यात मदत करतील. तुमचे अचेतन मन तुमच्या जीवनाचे पुस्तक आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जो विचार, विश्वास आणि मते, सिद्धांत किंवा दुराग्रह लिहाल, कोरून ठेवाल किंवा छापाल, त्याची वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती तुम्हाला परिस्थिती, घटना आणि स्थितीच्या रूपात पाहायला मिळेल. आणि तुम्ही आत जे छापाल त्याचा अनुभव तुम्हाला बाह्य जगात मिळेल आणि येईल सुद्धा. म्हणून तुमच्या जीवनात 2 बाजू किंवा पैलू आहेत, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. आणि दृष्ट व अदृश्य, विचार व कृती आणि त्यांची अभिव्यक्ती. म्हणून तुम्हाला विचार मज्जायोग्य आणि नासागावेच्या रूपात तुमच्या मेंदूच्या बाह्य भागाकडे पोहोचतो आणि तो तुमचा तर्क करणारा अवयव आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमचे चेतना किंवा वस्तुनिष्ठ म्हण एखादा विचार स्वीकारते तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागांपर्यंत संक्रमित केला जातो आणि जिथे तो जिवंत होतो व तुमच्या अनुभवाला येतो. या आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे अचेतन मन वाद घालू शकत नाही आणि ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिलेल्या
त्याप्रमाणे कृती करू शकते आणि तुमच्या वेदना आणि चेतन मनाच्या फैसल्यांना किंवा निष्कर्षांना ते अंतिम म्हणून स्वीकारते. म्हणजे तुम्ही सतत दुसऱ्यांच्या व तुमच्या जीवनाच्या पुस्तकावर लिहित असता, कारण तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जात असतात. म्हणून अमेरिकन तत्वचिंतक राल्फ वाडे इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून अचेतन मनावर पडलेली छाप व्यक्त होत असते. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की जगाला हलवून ठेवण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनात आहे आणि त्यात अफाट बुद्धिमत्ता आणि पारावार शहाणपण व ज्ञान आहे व सुप्त निर्झर त्यांचे पोषण करतात आणि याला जीवनाचा नियम म्हणतात. तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकता ती साकार करण्यासाठी ते आकाश पातळ एक करून टाकते आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर योग्य कल्पना व सर्जनशील विचारच केलेच पाहिजे आणि कोरले पाहिजे. म्हणून जगात इतकी प्रचंड अर्थव्यवस्था नक्कीच अव्यवस्था झाली व दुःख असण्याचे कारणच जे आहे की ते जगातील असंख्य लोक त्यांच्या चेतन व अचेतन मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया त्यांच्यातील परस्पर संबंध समजून घेत नाहीत. आणि जेव्हा या दोन्ही मनात अनुपरतेचे, शांततेने व परस्पर सामंजस्याचे संबंध असतात तेव्हा तुम्हाला आरोग्य, आनंद, शांती आणि सुख मिळते. मग जेव्हा चेतन व अचेतन मन मिळून सुसंवादीपणे आणि शांततेने कार्य करतात तेव्हा कोणताही मतभेद किंवा आजार होत नाही. आणि प्राचीन काळी हर्मेस ट्रिसमेगिस्टस हा जगातील एक महान व अत्यंत शक्तिशाली जादूगर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शतकांनंतर जेव्हा त्याची कबर उघडली गेली तेव्हा प्राचीन काळातील शहाणपणाच्या संपर्कात असलेल्या लोकांकडे प्रचंड उत्सुकता व नवलाईची भावना होती. आणि असे म्हटले गेले होते की युगायुगांचे सर्वात महान रहस्य त्या कबरीत सापडेल. आणि झालेही तसेच. आणि ते रहस्य होते जसे अंतरंगात तसेच बाहेर, जसे वर तसेच आपण खाली आहे. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुमच्या अचेतन मनावर जे छाप टाकाल ते अंतराळाच्या पडद्यासारखं होतं. आणि या सत्याची घोषणा मुसा, ईसा आणि भरपूर काही धर्मांमध्ये केली गेलेली आहे. म्हणून मित्रांनो, इतक्या युगपुरुष द्रव्ये आणि यांची केली गेली आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या तुम्ही जे सत्य मानता तेच परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होत असते. गती व भावना यांच्यात संतुलन कसायला हवे. आणि जे स्वर्गात तेच पृथ्वीवर हा जीवनाचा सर्वात श्रेष्ठ नियम आहे. आणि हा नियम तुम्ही समजून घेतला पाहिजे. प्रकृतीत सगळीकडे तुम्हाला क्रिया व प्रतिक्रियेचा, गती व विश्रामाचा नियम आढळून येईल. आणि या दोन्हीत संतुलन हवे तर त्यांच्या सुसंवाद व समस्थिती निर्माण होईल. आणि जीवनाचे नियम तुमच्यात तालबद्धपणे आणि समृद्धीपणे आणि सुसंवादीपणे प्रवाहित व्हावेत. म्हणून जर तुम्ही या जगात आहात तर आत प्रवेश करणारे व बाहेर पडणारे सारखेच असतात असे हवे. पण आतील छाप व बाह्य अभिव्यक्ती सारखीच असायला हवी. आणि तुमच्या सगळ्या विफलंगातील कारण म्हणजेच या पूर्ण न झालेल्या इच्छाच असतात. आणि जर तुम्ही नकारात्मक व विध्वंसक आणि दृढ विचारे केले तर या विचारांमुळे विचार निर्माण होणाऱ्या विधातक आणि मग भावना त्यांना व्यक्त करण्याचा मार्ग शोधतात. आणि त्या भावना नकारात्मक स्वरूपाच्या असल्यामुळे व त्या व्यक्त होतात. आणि अलसल आंतरद्रण, ताण, हृदयरोष आणि विज्ञेच्या आणि चित्तेच्या नक्कीच तुम्ही रूपात असता. म्हणून आपण या क्षणी तुमच्या स्वतःबद्दल काय कल्पना किंवा भावना आहेत आणि तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भावातून आणि भागातून ती भावना व्यक्त होत असते. म्हणून तुमचे शरीर नक्कीच चेतना आणि आर्थिक परिस्थिती, मित्र आणि नक्कीच सामाजिक दर्जा हे सगळे तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या कल्पनेचे परिपूर्ण प्रतिबिंब असते. तुमच्या अचेतन मनावर जी छाप पडते ते तुमच्या जीवनातील सर्व श्रेष्ठात फक्त एक व्यक्त होत असते. आणि मग ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सर्व काही करू शकता आणि सर्व काही तुम्ही देवाकडे मागूही शकता. म्हणून तुम्ही देवाकडे नेहमी हेच मागा की देवा आम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी नक्कीच ठेवा. आपण आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःलाच घायाळ व जखमी करत असतो आणि काही वेळा रागराग करून, भयभीत होऊन आणि ईर्षाळू किंवा खुनशी बनून स्वतःच कितीतरी घायाळ केलेत. आणि सगळे जहर आहे जे तुमच्या अचेतन मनात शिरते आणि तुम्ही या नकारात्मक दृष्टिकोनासह नक्कीच जन्म घेतलेला असतो आणि तो नाही असाही असतो. मग तुमच्या अचेतन मनाचे जिवंतदायी विचारांनी पोषण करा. म्हणजे तुमच्या आत भरून राहिलेली सगळे नकारात्मक पुसून जाईल. आणि मग तुम्ही सतत केरीत असलेल्या गेरीत गेलेला तर सगळ्यात नकारात्मक भूतकाळ पुसला जाईल आणि तो पूर्णपणे विसरलाही जाईल. एवढंही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अचेतन मन घातकी त्वचा रोग बरा असतो आणि बरा करत असतो. एवढं लक्षात घ्या. अचेतन मनाच्या
उपचार शक्तीचा एक विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार. व 40 वर्षापूर्वी मला घातक त्वचारोग झाला होता आणि मी चांगल्या डॉक्टरकडे गेलो, ज्याने वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध असलेली सर्वोत्तम उपचार त्यांनी माझे केले आणि पण त्यासाठी एखादाही फायदा झाला नाही. मग दिवसेंदिवस आजार वाढतच राहिला. मग एके दिवशी मानसशास्त्रज्ञाने सखोल ज्ञान असलेले एक धर्मगुरू मला भेटले व त्यांनी मला 139 श्लोकाचा गूढार्थ समजून सांगितला व त्यांनी माझे लक्ष या वाक्याकडे भेदले. नक्कीच त्यांनी स्पष्ट केले की या विचारांमध्ये या शब्दांचा अर्थ माझे अचेतन मन हा होते आणि ज्याने एका फलित पेशीपासून माझे सगळे अवयव तयार केले आणि त्यांना आकार दिला आणि त्यांनी त्या तथाकडे बोट दाखवले आणि ज्या माझ्या अचेतन मनाने माझे शरीर बनवले ते त्याच्या आत समाविष्ट असलेल्या रूपरेषेनुसार व त्या शरीराचे पुनर्निर्माण सुद्धा करू शकते. म्हणून त्या धर्मगुरूंनी त्यांच्या घड्याकडचे बोट दाखवीत सांगितले की घड्याळ बघ आणि कोणतरी बनवले आहे, पण ते घड्याळ प्रत्यक्षात बनविण्यासाठी त्यांच्या मनात ते बनवण्याबाबत सुस्पष्ट कल्पना होती आणि जर या कारणांनी ते घड्याळ बंद पडले तर ते घड्याळ बनवलेला त्यांची मूलभूत कल्पना ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी जरूर असलेले ज्ञान देते. आणि या उदाहरणामुळे जे काय ते काय सांगायचा प्रयत्न करीत आहे ते मला समजले आणि माझे शरीर बनविणारे ते अचेतन मन माझ्या त्या घड्याळ बनविण्यासारखे आहे आणि माझ्या शरीराला नेमके कसे बरे असावे आणि करावे, त्याला पूर्वीसारखे निरामय कसे करावे व माझ्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यांना व प्रक्रियांना काय मार्गदर्शन द्यावे त्याला माहिती आहे. आणि नक्कीच पण त्याने ते योग्य प्रकारे करण्यासाठी मी त्याला आरोग्याची व स्वास्थ्याची अचूक कल्पना द्यायला हवी आणि माझ्या अचेतन मनाला दिलेली मी अशी कल्पना हे कारण बनेल व त्याचा परिणाम म्हणून माझे शरीर बरे होईल. आणि मी अगदी साधा सरळ प्रार्थना केली आहे. माझे शरीर आणि त्यांचे सगळे अवयव हे माझ्या अचेतन मनातील असीमित बुद्धिमत्तेने बनवले आहेत आणि मला हे बरे कसे करावे हे त्याला माहीत नाही आणि त्याच्या ज्ञानाने माझ्या सगळ्या अवयवांना, पेशींना व स्नायूंना आणि अस्थिंना आधार दिला आहे. आणि माझ्या आतले हे अफाट उपचारक अस्तित्व नक्कीच आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशींचे रूपांतर करीत आहे व त्याद्वारे मला उत्कृष्ट नक्कीच ते बनवत आहे आणि परिपूर्णही ते बनवत आहे. म्हणून मित्रांनो, माझ्यात एक सध्या होत असलेल्या बरेच करण्याच्या प्रक्रियेचा मी आभारी आहे आणि माझ्या अंतर्गत असलेल्या या रचनात्मक बुद्धिमत्तेची कार्य अद्भुत नक्कीच होती. म्हणून ही प्रार्थना मी रोज 2 किंवा 3 वेळा मोठ्याने म्हणायचो आणि साधारणतः 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे स्वस्थ झाली आणि तो घातक चर्मरोग अदृश्य झाला होता आणि माझे डॉक्टर चक्रावून गेले होते. पण मला माहिती होते की हे काय घडले आणि ते म्हणून मी माझ्या अचेतन मनाला परिपूर्णतेची, सौंदर्याची व पूर्ण अखंडत्वाची जीवनदायी रूपरेषा दिली होती आणि त्यामुळे माझ्या अचेतन मनात ठाण मांडून राहिलेली नकारात्मक रूपरेषा व कल्पना जी माझ्या समस्येला कारणीभूत होती ती बाहेर टाकली गेली. आणि जोपर्यंत तुमच्या मनात मानसिक संतुलनाला आधार प्राधान्य मिळते तोवर तुमच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम दिसत नाही. तुम्ही सतत सकारात्मकतेने तुमच्या मनाला ओलेचिंब केले की मग तुम्ही तुमचे शरीर बदलू शकता आणि सगळ्या उपचारांचा हाच मूलभूत पाया व आधार आहे. तुझे कर्म आश्चर्यजनक आहे आणि माझ्या आत्म्याला ते बरोबर माहिती आहे. म्हणून शरीराच्या सर्व कार्यांना अचेतन मन हे कसे नियंत्रित करत असते. तुम्ही झोपेत असता व असो या नसो, बस तुमच्या अचेतन मनाच्या अथक व अविरतपणे चालणाऱ्या कार्यामुळे तुमच्या शरीराची अतिमहत्त्वाची कार्य अखंडपणे चालत राहतात आणि त्यात तुमच्या चेतन मनाने कोणतीही ढवळाढवळ करायची नसते. आणि जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हाही तुमचे हृदय लयबद्धतेने ठोके देत असते. म्हणून यात आपण काय शिकले पाहिजे की देव आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कसंही सांभाळत असतो. जसं हृदय आपल्या शरीराला सांभाळत असतं तसंच देव आपल्याला पण सांभाळत असतो आणि आपली काळजी तर देव मनापासून घेत असतो. फक्त आपणही त्याच्यावर तसे मनापासून प्रेम केले पाहिजे आणि मनापासून त्यांची भक्ती केली पाहिजे. म्हणून स्वामींना फक्त एवढेच आवडते की त्यांचे नामस्मरण प्रत्येकाने करावे आणि त्यांच्यावर फक्त श्रद्धा ठेवावी. तुमचे काम सर्व आपोआप होतील आणि सर्व काही तुम्हाला मिळू शकेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुम्हाला भरपूर वाईट लोक मिळतील आणि भरपूर चांगलेही लोक मिळतील, पण वाईट लोकांच्या नादी लागू नका आणि चांगल्या लोकांच्या सोबत राहा. नक्कीच जगामध्ये पुढे जाल आणि भरपूर काही तुम्ही नाम कमवाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राजवळ हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि जीवनात तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे
आणि विश्वासात जी ताकद आहे ती कशातच नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून चला. सर्व कामे तुमची निवांत होतील आणि सर्व स्वामी बघून घेतील. म्हणून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.